तर नमस्कार मंडळी. तर आज आपण चाललो आहे मोहाडीला. आपल्याला मोहाडीमध्ये तहसीलमध्ये काम आहे. तर चला दाखवतो मोहाडीची तहसील आणि आपल्याला कशाचं काम आहे तिथं गेल्यावर सांगतो. तर मग आपण आपली काढली क्लासिक आणि निघलो सीधा मोहाडीच्या रस्त्यानं. तर आमच्याकडून मोहाडीचा रस्ता म्हणला तर लई डेंजर होता, पण आता कसा तरी त्याला छिद्र विद्र लावून सगळ्यांनी दुरुस्त केला आहे भाऊ. तर हे आहे आमच्या गावची सूर नदी. नदीला पाणी तर आहे एका साईडले आणि एका साईडले पाणीच नाही आहे. पहा तर रोखला आहे पाणी आणि रेती तर एकदम कमी आहे भाऊ, पूर्ण गोटेच गोटे आहे. तर मोहाडीकडे जाताना सगळ्यात पहिलं पडते आपल्याला पिंपळगाव. तर हा आहे पिंपळगाव. आता आपण इथून निघून राहिला. एकदाच्या काय पिंपळगाव वरून तुम्ही पलटले तर तुम्हाला हा असा मस्त जंगल टाईप पाहायला मिळेल. बांधायचं आहेत पण इकडे झाडं वगैरे मस्त आहेत. मस्त थंडा थंडा पण लागते इकडे वातावरण, नाही का. तर इकडे म्हणजे आंब्याचे झाडं, फणसाचे झाडं, इकडच्या लोकांना शौकच आहे भाऊ. आपल्या बांध्यावर झाडं ठेवते ते, है ना. हे बा आंब्याचे बगीचे, कुठं फणसाचे तर कुठं कशाचे, जांभरीचे, प्रत्येक झाडं मिळतील इकडे. मस्त थंडा थंडा लागते, एक नंबर. या रोडनं जायले आहे ना. तर आता आपण पोहोचलो मांडेश्वर मध्ये. मांडेश्वर म्हणून गाव आहे आमच्या इकडे. हा आमच्या तर टाकूनच वाचा आहे, पण याच्या परा पण येऊन गेलाय. हा बघा बोट वर येऊन पण गेला. मोहाडी आहे इथून 6 किलोमीटर. हे बघा इथं लिहिलंय मोहाडी 6 किलोमीटर. शेतकऱ्याला पर्याय नाही राहिला आहे, कारण की धानाला वगैरे बरोबर भाव तर भेटत नाही आहे आणि फसल पण बरोबर नाही होत आहेत. म्हणून हर सीजन मध्ये माल काढाच लागते आहे ना. आता बरं टाकणी चालू आहे. पाणी बी काही साथ देऊन नाही राहिला आहे. पाणी बी काही बरोबर पडून नाही राहिला आहे. ते वॉटर पंप वाले आहेत ते आता करून राहिले आहेत. ते जो पाण्याचे साधन आहे ते लावते आहेत आता. आता आपली मोहाडी आहे इथून 3 किलोमीटर. आपण जस्ट आता मोहाडीमध्ये एंटर केलेला आहोत. तर सगळ्यात पहिले आपल्याला एंटर करता बरोबर हा माता राणीचा मंदिर पळतो. मोहाडी सुनसान दिसून राहिली आज, कारण की ऊन एवढी आहे का लोक बाहेर निघत नाही. काम आहे इथं गॅप सर्टिफिकेट बनवायचं आहे, ते आहे तहसील. तर मग आपण केली ती पार्क गाडी आणि आपण त्याहून आता गॅप सर्टिफिकेट बनवाले तिकडे. तिथं बनते, तिथून घेऊन द्यावं लागते तहसीलमध्ये अंदर. तर चला सांगतो मग कसा काय आहे सिस्टम. तर मग आपण इथून एक लिहिला पत्र आणि डायरेक्ट गेलो तहसीलमध्ये. तर आपण घेतला हा आता कागद. हा घेऊन जायचा आपल्याला त्या तिकडे तहसीलमध्ये. आपला गलबले भाऊ आहे त्यांच्याकडे. तर चला, त्याचे लागले आपल्याला 150 रुपये. अजून बाकीचा काय आहे त्याचे किती लागते पाहू. तर मग आपण आलो डायरेक्ट गलबले भाऊ जवळ. तर आपला इथचा काम झालाय. तर आपण आता बाहेर निघलो आणि आलो आपल्या गाडीकडे. ते गाडी लावली आहे. तर जे आपले कागदपत्र आहेत ते सांगाडी आपल्याला मिळणार आहेत. तर आता इथून निघतो गावाकडे सीधा. चला. आणि हो, गॅप सर्टिफिकेट बनवण्यास आपल्याला खर्च आला पूर्ण त्याला 150 रुपये आणि हे 100 रुपये, असे 250 रुपये खर्च आला पूर्ण. भेटूया असं जागड्या वागड्या ब्लॉग मध्ये. आतासाठी बाय.